एक टँकर आणि एक आयसर गाडी आहे, त्यामध्ये एक भीषण अपघात झालेला आहे. आयसर जो टेम्पो आहे, जो ट्रक आहे, तो हायवेच्या दिशेला माल घेऊन चाललेला आणि जो पाण्याचा टँकर आहे तो हायवेकडून नालासोपारा स्टेशनच्या दिशेला चाललेला. या दोघा प्राथमिक माहितीनुसार टँकरचा टायर पंक्चर झाला आणि त्याचा ड्रायव्हरचा डिसबॅलन्स होऊन तो समोरून येणाऱ्या त्या ट्रक जो होता त्या ट्रकमध्ये आदळलेला आहे. ट्रकचं भारी प्रमाणात टेम्पोचं त्या नुकसान झालेलं आहे. ड्रायव्हरलाही दुखापत झालेली आहे, जखमी झालेला आहे ड्रायव्हर. वेळेवर पोलीस प्रशासन तिकडे पोहोचून जो ड्रायव्हर जखमी होता त्याला लोकांच्या मदतीने बाहेर काढून त्याला प्राथमिक उपचारासाठी जवळीक नजदीक हॉस्पिटलमध्ये सोडण्यात आलेला आहे. पण मुळात प्रश्न आहे की जो टँकर जे ऍक्सिडेंट हा पहिला काही ऍक्सिडेंट नाहीये. या रोडवर अशा अनेक टँकरच्या माध्यमातून ऍक्सिडेंट झालेले आहेत. अनेक लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. हा जो टँकर जे आहे ते अनधिकृतपणे टँकर चालवतात, यांची कसलीच फिटनेस नसते, पेपर नसते. कुठेतरी या पोलीस प्रशासनाने या गोष्टीवर लक्ष देण्याची काळाची गरज आहे. पण कुठलंच पोलीस प्रशासन अशा जे वाहतूक डिपार्टमेंट अशा टँकरवर कारवाई करताना नजर येत नाही आणि वेळोवेळी आणि वारंवार असे ऍक्सिडेंट रोज घडत आहेत. कुठेतरी पोलीस प्रशासनाने या सगळ्या भूमिकेकडे योग्य ते लक्ष दिले पाहिजे, असं जनतेकडून एक रोज नवीन सवाल उठत आहे. कॅमेरा पर्सन रवीसह मी निलेश महाडिक, नालासोपारा. मैं माल लेके जा रहा था, पेला जा रहा था, फोल्डिंग गाड़ी लेके, तो पुलिन जैसा चढ़ रहा था, तो उतने में सामने से डंपर जो टैंकर वाला आ गया, उसका टायर ब्लास्ट हो गया और टायर आके मेरे को ठोक दिया और मेरे को पैर दब गया मेरा। उसके बाद उन लोग ने, पब्लिक ने सब जमा हो के परेशान, जो पुलिस वाले आए थे उन लोग ने हाथ बीट बटा के और टैंकर और डंपर वाले को बुलाया और मेरे को खींच के, रस्सी से खींच के, तो दरवाजे मेरा जो है था वो खींच के मेरे को बाहर निकाल दिए। और हाँ, अब डॉक्टर बोले पैर में फ्रैक्चर है और बदन में थोड़ा मार लगा है, हाथ पीठ में, पैर में, सीने में मार लगा है